12वी केमिस्ट्रीमध्ये आपण आज नवीन चॅप्टर चालू करत आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे सॉलिड स्टेट. टाका सिरियलनं पहिला चॅप्टर आहे तो तुमच्या बुकमध्ये सिरियलनं तो तुमचा पहिला चॅप्टर आहे. काय कॅरेक्टरिस्टिक आहेत सॉलिडचे? सुरुवातीला आपल्याला सॉलिडचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड म्हणून हेडिंग टाका. बघा, सॉलिड हॅज फिक्स्ड कंपोजिशन. त्याच्यामध्ये जे कंपोजिशन असतंय सॉलिडमध्ये फिक्स्ड असतंय. सॉलिड हॅज फिक्स्ड मास. त्याचं मास फिक्स आहे, व्हॉल्यूम फिक्स आहे आणि त्याची डेन्सिटी सुद्धा फिक्स आहे. सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसेबल. इनकॉम्प्रेसेबल कोणाला म्हणायचं? आता हे सॉलिड आहे, ह्याच्यावर किती बी जर प्रेशर केलं तर ह्याची शेप बदलतो का? ह्याला का म्हणतात? इनकॉम्प्रेसेबल. म्हणजे दाब दिल्यानंतर त्याचा शेप बदलणे याला कॉम्प्रेसेबल म्हणायचं. हे इनकॉम्प्रेसेबल का बरं आहेत? कारण की आपण त्याच्यावर कितीही प्रेशर लावलं तर त्यांचा काही शेप किंवा आकार कमी होत नाही किंवा लहान होत नाही. In a solid, intermolecular force of attraction, जे त्याच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते स्ट्रॉंग असते ॲज कम्पेअर टू लिक्विड अँड गॅस. आणि प्युअर सॉलिड हॅज फिक्स्ड मेल्टिंग पॉईंट. प्युअर जो सॉलिड असतो त्याचा मेल्टिंग पॉईंट आपल्याला फिक्स असतो. देर आर टू टाइप्स ऑफ सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड, अमर. ॲक्च्युअली हा भाग वगळलेला आहे पण आपण किमान त्याच्या डेफिनेशन बघू अगोदर, कारण पुढचा भाग काय माहीत आहे. सुरुवातीला ते दोन प्रकार वगळलेत पण आपल्याला ते थोडं बघावं लागेल कारण पुढच्या बीटमध्ये ते येणारच आहे. तर कॅरेक्टरिस्टिक कोणत्या कोणत्या कळाले का सांगा बरं. सॉलिड हॅज फिक्स्ड कंपोजिशन. सॉलिड हॅज फिक्स्ड मास, व्हॉल्यूम अँड डेन्सिटी. बरोबर आहे. सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसेबल. कॉम्प्रेसेबल नाहीत, इनकॉम्प्रेसेबल आहेत. आणि इन अ सॉलिड इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज स्ट्रॉंग अँड प्युअर सॉलिड हॅज फिक्स्ड मेल्टिंग पॉईंट. जे प्युअर सॉलिड आहेत त्यांचा मेल्टिंग पॉईंट फिक्स आहे. टाइप्स ऑफ सॉलिड. देर आर टू टाइप्स ऑफ सॉलिड. नंबर 1 क्रिस्टलाइन सॉलिड आणि नंबर 2 ॲमॉरफस सॉलिड. मग त्याचे प्रकार आपण बघू. आधी हे लिहून घेऊ. लिहा. कॅरेक्टरिस्टिक ऑफ सॉलिड्स. नंबर 1, solid has fixed composition. Number 2, solid has fixed mass,
comma volume, comma shape and density. Next, most of the solids are hard and incompressible. Number 4, in a solid intermolecular force of attraction is strong. Pure solid has fixed melting point. Types of solid. बघा, सगळेजण इकडे लक्ष द्या. There are two types of solid. सॉलिडचे 2 टाइप आहेत. क्रिस्टलाइन सॉलिड, अमरफस सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड कोणाला म्हणा बघा. इन अ सॉलिड atoms, ions or molecules, त्या सॉलिड मध्ये असणारे ॲटम, आयन or molecules are arranged in a definite repeating manner. म्हणजे करेक्ट एकानंतर एक विशिष्ट असं मांडणी केल्यासारखे असतात. बरोबर आहे की नाही? are arranged in a definite, perfect, repeating तेच ते manner is known as crystalline. ज्या सॉलिड मधले ॲटम असतील, आयन्स असतील, काही मध्ये ॲटम असतील, काही मध्ये आयन्स असतील, काही मध्ये मॉलिक्युल्स असतील. इन अ सॉलिड ॲटम्स, आयन्स or molecules are arranged in a definite repeating manner is known as crystalline solid. सोडियम क्लोराइड मीठ क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे खडे, अमरफस सॉलिड म्हणजे बारीक पिठाच्या रूपात. त्यालाच विरुद्धार्थी जर केलो आपण, अमरफस सॉलिड कोणाला म्हणायचं तर का म्हणणार? In a solid, atoms, ions or molecules are not arranged in a definite repeating manner is known as amorphous solid. उदाहरण म्हणजे बटर. आलं का लक्षात? कोणतं उदाहरण? बटर. येते लक्षात? दोन्हीचा अर्थ कळाला? काय सांगा? देर आर 2 टाइप्स ऑफ सॉलिड. 2 प्रकारचे सॉलिड आहेत. नंबर 1 क्रिस्टलाइन सॉलिड, नंबर 2 अमरफस सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड कोणाला म्हणाव? इन अ सॉलिड ॲटम्स, आयन्स or molecules
are arranged in a definite repeating manner is known as crystalline solid. amorphous solid कोणाला म्हणा? In a solid, atoms, ions or molecules are arranged in a not arranged in a definite repeating manner is known as amorphous solid. crystalline solid चे एक्झाम्पल काय? NaCl, salt, butter. येते लक्षात? लिहा. There are two types of solids. आधी दोन्ही टाइपचे नाव लिहा का खाली एक. नंबर 1 क्रिस्टलाइन सॉलिड, नंबर 2 amorphous सॉलिड. परत एक ओळ जागा सोडून हेडिंग टाका. नंबर 1 क्रिस्टलाइन सॉलिड. The solid in which atoms, ions or molecules are arranged in a definite repeating manner is known as crystalline solid. Example NaCl कंसात salt. पुढचा प्रकार amorphous solid. The solid in which atoms, ions or molecules are not arranged in a regular definite manner. Regular definite manner is known as amorphous solid. Define the terms लिहा. अनिसोट्रॉपी आणि आइसोट्रॉपी. अनिसोट्रॉपी
आणि आयसोट्रॉपी. दोघांचा फरक सांगतो बा. द ॲबिलिटी ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड, एखाद्या क्रिस्टलाइन सॉलिड मधली अबिलिटी. द अबिलिटी ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड टू चेंज देअर फिजिकल प्रॉपर्टीज व्हेन दे आर मेजर्ड इन अ डिफरंट डायरेक्शन. थोडक्यात सोपं सांगतो तुम्हाला. कुठली तरी एखादी फिजिकल प्रॉपर्टी शोधायची तुम्हाला. इकडून बघितला तर वेगळीच येते, इकडून वेगळीच येते, इकडून वेगळीच देते, इकडून वेगळीच येते, वरून वेगळीच येते, खालून वेगळीच येते. हा क्रिस्टलाइन सॉलिड आहे. द अबिलिटी ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड टू चेंज इट्स फिजिकल प्रॉपर्टी, to change its physical property when they are measured in a different direction. वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये जर ती प्रॉपर्टी मोजलो आपण तर त्याला का म्हणा? अनिसोट्रॉपी म्हणा. काय म्हणा त्याला? आणि आयसोट्रॉपी कुणाला म्हणायचं? त्याच्या उलट. द अबिलिटी ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड shows identical physical property when they are measured in all direction. कळालं? The ability of a crystalline solid shows identical physical properties. The ability of a crystalline solid to show identical म्हणजे सारखे फिजिकल प्रॉपर्टीज व्हेन दे आर मेजर्ड इन ऑल डायरेक्शन. कुठूनही मोजा तेच सेम येतात. त्याला का म्हणा? आयसोट्रॉपी. अनिसोट्रॉपी कोणाला म्हणा? एखादी फिजिकल प्रॉपर्टीज सगळ्या डायरेक्शनमध्ये मोजत गेल्यानंतर जर वेगवेगळी येऊ लागली तर त्या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये कोणती प्रॉपर्टी आहे म्हणा? आणि एखादी प्रॉपर्टी तुम्ही कुण्या बी डायरेक्शनमध्ये मोजा, इकडून मोजा, इकडून मोजा, इकडून मोजा, वरून मोजा, खालून मोजा, सेम येत असेल तर त्याला का म्हणा? आयसोट्रॉपी म्हणा. समजते का काय? अजून एकदा सांगतो आणि मग लिहून देतो बघा. अनिसोट्रॉपी, द ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड to change its physical properties when they are measured in different directions is known as anisotropy. What about isotropy? The ability of a crystalline solid to show identical physical properties when they are measured in all direction. कुठल्या बी डायरेक्शन मध्ये मेजर केलं तर त्या प्रॉपर्टी सेम येत असतील तर त्याला म्हणा आयसोट्रॉपी. कळतंय? लिहा. पहिल्यांदा लिहा अनिसोट्रॉपी. The ability of crystalline solid to change their
physical properties. सेम काल एक मिनट का लिहिलात टू चेंज देअर फिजिकल व्हेन measured in a different directions is known as anisotropy. Isotropy टाका. The ability of crystalline solid to show identical physical property measured in a all direction is known as isotropy. पुढे अजून अशा दोन डेफिनेशन आहेतल्या डिफाइन आइसोमॉर्फिझम आणि नंबर 2 पॉलीमॉर्फिझम. आइसोमॉर्फिझम आणि पॉलीमॉर्फिझम कुणाला म्हणा बघा. द फेनॉमेनॉन इन विच 2 or more crystalline substance show same crystalline structure. क्रिस्टलाइन कंपाउंड वेगवेगळे पण ते सगळे मिळून एकच स्ट्रक्चर दाखवतात क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. द फेनॉमेनॉन इन विच 2 or more crystalline compound show similar crystalline structure. कळालं का अर्थ काय? क्रिस्टलाइन कंपाउंड 2-3 वेगवेगळे
पण त्या सगळ्यांचं स्ट्रक्चर क्रिस्टलाइन एक. मग आता क्रिस्टलाइन स्ट्रक्चर कसं असतंय? पुढं आहे FCC, BCC, बॉडी सेंटर्ड क्युबिक, फेस सेंटर्ड क्युबिक आहे. पुढं 2-3 वेगवेगळे आहेत, बरोबर आहे. थोडक्यात आता हे पेन, खडू हे 2 वेगवेगळे सबस्टन्स आहेत, पण या दोघांचं बी क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जर एकच येत असेल तर त्याला काय म्हणा? आयसोमॉर्फिझम. द फेनॉमेनॉन इन विच 2 or more crystalline substance shows similar crystalline structure, बरोबर आहे, इज नोन ॲज आयसोमॉर्फिझम. आता बघा, अ सिंगल क्रिस्टलाइन सबस्टन्स शोज 2 or more crystalline structure इज नोन ॲज अ पॉलिमॉर्फिझम. कार्बन माहित आहे तुम्हाला? कार्बन आपल्याला डायमंडमध्ये बी भेटतो, ग्रॅफाईटमध्ये बी भेटतो. सल्फर माहित आहे तुम्हाला? आपला मोनोक्लिनिक रोम्बिक, याला का म्हणलं जातं? पॉलिमॉर्फिझम. जो क्रिस्टलाइन सबस्टन्स एकच आहे, पण त्यानं 2-3 वेगवेगळे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर दाखवत आहे. बघा बरं का, नीट आहे का? इथं काय वेगवेगळं आहे? सबस्टन्स वेगवेगळे आहेत, स्ट्रक्चर सेम आहे. इथं काय? सबस्टन्स एक आहे, स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत. असं टेक्निकनं एक वाक्य लक्षात ठेवा फक्त. इथं काय वेगवेगळं आहे? सबस्टन्स वेगवेगळे आहेत, स्ट्रक्चर सेम आहे. इथं सबस्टन्स एक आहे, स्ट्रक्चर्स वेगवेगळे आहेत, याला का म्हणा? पॉलिमॉर्फिझम. आता नीट आहे का? द फेनॉमेनॉन इन विच 2 or more crystalline substances show similar crystalline structure is known as isomorphism. What about polymorphism? The crystalline, the phenomenon in which single crystalline substance shows 2 or more crystalline structures is known as polymorphism. समजते का मी का म्हणलो ते? समजते का मी का म्हणलो ते? आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम. The phenomenon in which 2 or more crystalline substance show similar crystalline structure is known as isomorphism. Polymorphism. The phenomenon in which single crystalline substance shows 2 or more crystalline structures. बरोबर का? 2 or more crystalline structures
is known as polymorphism. Is known as polymorphism. येते का लक्षात सगळ्यांच्या? जरा काय काय शिकवलं जरा वाचा बरं. सगळ्या डेफिनेशन महत्वाचे आहेत आजच्या. पूर्ण वाचा बरं पहिल्यापासून.